हे पुन्हा कुठे गायब झाले आणि हा आवाज कुठून येतोय? एलियन तिथेच कुठेतरी खाली बसून हमसून हमसून रडत होता. अरे, हा तर लहान बाळासारखं रडतोय. ऐक, तू रडू नको, मी तुला काहीच नाही करणार. पिंकी हळूहळू त्याच्या जवळ गेली आणि तिला कळलं की हे तर एलियनचं लहान मुलं आहे. मला काहीच नको करू, मला सोडून दे. घाबरू नकोस, मी तुला काहीच करणार नाही. तू कोण आहेस? मी वंडर गर्ल आहे. मी देशाची रक्षा करते. पण तू इथे कसा आलास? पिंकी पासून त्याला काहीही धोका नाही हे लक्षात आल्यामुळे एलियनचं रडणं बंद झालं. मी दुसऱ्या गॅलेक्सी मध्ये राहतो. मी माझ्या आई वडिलांची नजर चुकवून पृथ्वीवर फिरायला आलो होतो. पण माझं स्पेसशिप खराब झालं आणि मी इकडेच अडकलो. पण तू इथल्या लोकांवर हल्ला का करतो आहेस? मला काही लोकांनी पाहिलं आणि ते माझ्या मागे लागले. मग मी घाबरलो होतो. पिंकी आणि एलियनचं ते लहान मूल बोलतच होते इतक्यात खाली पोलीसची गाडी आली. एलियन पासून सावध राहा असं सायरन वाजू लागला. पिंकीने एलियनच्या मुलाला तिथून उचललं आणि ती हवेत उडू लागली. चल लवकर इथून, आपल्याला इथून निघायला हवं. दुसऱ्या दिवशी गोलू पिंकीच्या घरी गेला आणि कालच्या त्या उजेडाबद्दल विचारू लागला. पिंकी, तू काल त्या एलियनला भेटायला गेली होतीस का? तो प्रकाशच एलियन होता ना, सांग ना. अरे गोलू, तू किती प्रश्न विचारतोस. ये, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. पिंकी गोलूला गेस्ट हाऊस मध्ये घेऊन जाते जिथे तिने एलियनच्या मुलाला लपवलेलं असतं. बघा गोलू, ओरडू नकोस आणि घाबरायला तर एकदम मना आहे. अरे पण असं काय सरप्राईज आहे? पिंकी एका रिकाम्या टाकीचं झाकण उघडते आणि त्यातून एलियनचं मूल उडी मारून बाहेर येतं, ज्याला पाहून गोलू घाबरून जातो आणि थरथरू लागतो. अरे गोलू, घाबरू नकोस, हा खूप चांगला आहे. हा तुला काहीच नाही करणार. पिंकी जबरदस्तीने गोलूला एलियनच्या मुलाकडे घेऊन जाते आणि त्या दोघांना शेक हँड करायला लावते. गोलू, हॅलो, बघितलंस, मी म्हटलं होतं ना, हा काहीच नाही करणार.